कामिनीची जेवणाची थाळी ह्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. संक्रांतीचं पर्व म्हणजे सगळीकडे तिळगुळाचीच लगबग असते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तिळगुळाचे लाडू. तर पुढे तुम्ही पाहू शकतात लाडू अगदी अलगदरित्या तुटत आहे आणि हे लाडू बनवत असताना हाताला जराही चटके न लागता अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण सगळे लाडू वळवून घेणार आहोत. तर ही अतिशय सोपी अशी पद्धत लाडूची मी घेऊन आलेली आहे. तर हाताला चटके न देता आणि अगदी पटकन होतील अशा सोप्या पद्धतीचे लाडू कसे बनवायचे, चला रेसिपीकडे वळूयात. तर यासाठी मी 1 कप तीळ घेतलेली आहे. ही तीळ गावरानी असून तुम्ही या ठिकाणी पॉलिश केलेली तीळ सुद्धा वापरू शकतात. 1 कप तिळीसाठी मी या ठिकाणी 1 कपला थोडे कमी म्हणजे पाऊण कप गूळ घेतलेला आहे. या ठिकाणी मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला हवे असल्यास तो खिसून घेऊ शकतात. लगेचच आपण गॅसवर कढई तापायला ठेवू आणि कढई चांगली तापली की आपल्याला तिळेला अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. जोपर्यंत तीळ कढईमध्ये मस्त उडेल किंवा घरामध्ये तिचा सुवास दरवळेल तोवर आपल्याला तीळ छान अशी भाजून घ्यायची आहे. तीळ भाजल्यामुळे लाडूची चव अधिकच वाढते. तर सुमारे 4 ते 5 मिनिटं आपण तिळीला व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहोत. गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता सुमारे 4 ते 5 मिनिटांनंतर आपले तीळ व्यवस्थितरित्या भाजले गेलेले आहे आणि बोटात दाबल्यावर तिचा चुरा होत आहे. तर आपली तीळ व्यवस्थितरित्या भाजली गेली असे समजा. तीळ भाजली गेली की आपल्याला पुढील कृती अगदी झटपट करायची आहे. लगेचच आपण गरम तीळ मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. मोठ्या भांड्यामध्ये तीळ काढल्यावर मिक्सरचं बटन चालू बंद करत आपल्याला जाडसर अशी तीळ दळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ती दळून घ्यायची आहे. तीळ गरम असतानाच लगेचच आपण त्यात गूळ टाकणार आहोत. गूळ टाकून देखील आपल्याला तसेच चालू बंद करत आपल्याला त्याचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. बटन चालू बंद करण्याचे कारण असे की आपण तीळ एकसारखी फिरवली की तिचे तेल सुटेल आणि लाडू चिवट होईल. तर तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण या ठिकाणी तयार आहे. ते मिश्रण कुकरच्या भांड्यातून मी कढईत काढून घेत आहे. या ठिकाणी आपल्याला मिश्रणाचे लाडू मिश्रण गरम असेल तोपर्यंत लगेचच वळून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता मिश्रण अशा रीतीने असायला हवे. लाडू वळण्यासाठी हे प्रमाण अतिशय योग्य आहे. तर या ठिकाणी आपण या मिश्रणाचे संपूर्ण लाडू वळून घेऊयात. तुम्हाला हवे असल्यास लहान किंवा थोडेसे आकाराने मोठे असे लाडू तुम्ही वळून घेऊ शकतात. अशा रीतीने मी छोटे छोटे लाडू वळून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता एका बोटाने देखील हे लाडू लगेचच तुटत आहेत. तर हे लाडू अगदी मऊसूत तसेच महिना दीड महिना व्यवस्थितरित्या टिकतील. तर चला आपण सगळे लाडू अशा पद्धतीने वळून घेऊयात. या ठिकाणी मी तुम्हाला एक टिप सांगते की तिळगुळाचे मिश्रण थोडे थंड झाले तर कढई पुन्हा एकदा गॅसवर ठेवून त्याला 1 ते 2 मिनिटं व्यवस्थितरित्या परतवून घ्या. म्हणजे मिश्रण पुन्हा एकदा गरम होईल आणि लाडू वळायला मदत होईल. या ठिकाणी 1 वाटी तिळापासून आपले सुमारे 22 ते 25 लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू चवीला अतिशय उत्कृष्ट होते आणि आपले संक्रांतीला विशेष असे हे लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही देखील हे लाडू नक्की ट्राय करून पहा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की ते तुम्हाला कसे वाटले. अशाच पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सोबतच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.